नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री देवी महात्म्यम अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री देव्यै नमः। जय अखिलार्थदायक भगवती, तव नामस्मरण आणिता चित्ती सर्व विघ्नांची होऊनी शांती, पुरती इष्ट मनोरथ। मग भक्तीचे ठाई तत्पर जे असती निरंतर, त्यांची थोरवी मी पामर काय वर्णू शकेन। ऐसा देवी तुझा महिमा न कळे वेदादिकांसी सीमा, लीन होऊनी स्वये ब्रह्मा तव चरणी स्थिरावला। तेथे माझी काय प्रौढी जाया तव गुणनिधीचे पैल थडी, तरी तूची दासमुखे आवडी कथा वदवी दयाळे। असो पूर्वाध्यायाचे शेवटी जाण, सुरथ वैश्या लाधले वरप्रदान। आता प्रधानिक रहस्य पूर्ण वर्णियेले सुरस बहु। शौनक बोले सुतासी, शिष्य पुसे मार्कंडेयासी। संशय प्राप्त झाला आम्हासी, तो तुम्हासी निरूपितो। मेधा ऋषीसी पुसोन सुरथ वैश्य गेले तपा लागून। 3 वर्षे आराधन केले त्यांनी देवीचे। देवी होऊन प्रसन्न राज्य दिधले नृपा लागून। वैश्यासी देऊन परम ज्ञान धन्य केले दोघेही। ही कथा ऐकली पूर्ण, परिसंशय जाहला उत्पन्न। कैसे करावे आराधन तयासी कैसे निवेदिले। स्वामींनी हे कृपा करून आम्हासी करावे निवेदन। ऐकोनी शौनकाचा प्रश्न सूत बोलता जाहला। तुम्हा ऐसाची सुरथे प्रश्न केला मेधा ऋषी ते। म्हणे ऋषीवर्या कृपामूर्ते प्रश्न आमुचा सांगावा। चंडिकेचे अष्टावतार आम्हा लागी वर्णिले साचार। परितयात कोण थोर स्वभाव कैसा कवणाचा, हे सांगावे आम्हा लागून। महादेवीचे स्वरूप पूर्ण पूजावयासी योग्य कवण ते आम्हा सांगावे। कोणत्या विधीने कवण आराधावे स्वरूप पूर्ण सर्व सांगावे आम्हा लागून। यासी तू योग्य आहेसी। ऐकोनी ऋषी बोले वचन, राजा हे श्रेष्ठ रहस्य जाण। अन्यासी करू नये कथन ऐसे वर्णिले पुराणी। परंतु तू आहेसी भक्त म्हणून सांगतो निश्चित। नाहीची अवाच्य किंचित तुझ लागी नराधिपा। सकळांच्या आदींची जाण महालक्ष्मी असे आपण। सर्व जगाची ईश्वरी पूर्ण त्रिगुण स्वरूपा आहे ती। त्रिगुण स्वरूपे वर्णिली परी मुख्य सात्विकी बोलली। देवता स्वरूपे उत्पन्न जाहली लक्ष रूपाती। भक्तासी स्वरूप आहे लक्ष, अभक्तासी असे अलक्ष्य। सर्व व्यापोनी सर्व साक्ष्य स्वरूप असे राहिले ते। मातुलिंग गदा खेट पान पात्रधारी स्पष्ट। नाना लिंग योनी वरिष्ठ धरिती जाहली मस्तकी। तत् सुवर्णा सारिखा वर्ण तप्त सुवर्णासारिखा वर्ण, तप्त सुवर्णाची भूषणे जाण। सकळ लोक शून्य पाहून आपुल्या तेजे पूर्ण केला। शून्य पाहुनी सकळ लोक दुसरे स्वरूप धरिले देख। केवळ तमो गुणा सकळिक कृष्ण वर्णा जाहली ती। ती तव महाकाली जाण भिन्ना जना सारिखा वर्ण। विक्राळ दाढायुक्त वदन विशाल लोचन तियेचे। तनूचे ठाई मध्यम आपण नारी दिसे शोभायमान। कबंध हाराते उरे करून धारण करी ती जाहली। शिरांची माळा घातली जाण एके हस्ती खड्ग घेऊन। दुजे हस्ती पानपात्र धारण करी ती जाहली जगदंबा। तिसरे हस्ती धरिले शिर, चौथे हस्ती खेटक सुंदर अलंकृत चतुर्भुज समग्र शोभतसे महाकाली। ती प्रमदोत्तमा काली तामसी बोलती जाहली महालक्ष्मीसी। नाम कर्म देई मजसी, माते तुझला नमो नमः। महाकालीचे ऐकोनी वचन मग महालक्ष्मी बोले आपण। नाम कर्मा ते तुझला कोण देते आता श्रवण करी। महामाया महाकाली उत्तम महामारी क्षुधा तृषा हे नाम। निद्रा तृष्णा एक वीरा परम काल रात्री दुरत्यया। ही 10 तुझी नामे जाण। कर्मे करून प्रतिपाद्य पूर्ण या तुझ्या नाम कर्मा ते जाणून पठण करी तो सुख पावे। या परी बोलून कालीप्रत महालक्ष्मी काय करीत। महासरस्वतीचे रूप त्वरित घेऊन तिसरी जाहली। अतिशुद्ध सत्व गुणे करून महासरस्वती जाहली जाण। चंद्रासारिखी प्रभा पूर्ण धारण करीती जाहली। अक्षमाला अंकुशधारी वीणा पुस्तक घेऊन करी
होती जाहली ती श्रेष्ठ नारी, नामे ऐका तियेची. महाविद्या कामधेनू भारती, आर्या ब्राह्मी, वाक् सरस्वती, महावाणी, वेदगर्भा, निश्चिती, धीश्वरी हे 10वे. यानंतर महालक्ष्मी आपण बोलती झाली, दोघी लागून तुम्ही उभयताही जाण, कन्यापुत्र निर्मावे. त्या दोघी ते ऐसे बोलून स्वये महालक्ष्मी आपण कन्यापुत्रा ते आपणापासून निर्मिती जाहली. तत्काळ पुत्र तो ब्रह्मदेव जाण, कन्या ती लक्ष्मी सगुण. त्या दोघा ते नामाभिधान ठेवती झाली जगदंबा. विधी हिरण्यगर्भ, वीरींची धाता, ऐसी पुत्रांची नावे ठेवी माता. श्री पद्मा, कमला, लक्ष्मी तत्वता कन्येची नावे ठेविली. त्यानंतर महाकाली आपण कन्या पुत्रा ते आपणापासून उत्पन्न करीती झाली जाण, मने करून क्षणमात्रे. पुत्र तो महादेव देख, कन्या ती सरस्वती सम्यक. त्या दोघा ते नामे अनेक ठेविती झाली महामाया. नीलकंठ, रक्तबाहू, शंकर, श्वेतांग, कपदी, चंद्रशेखर, त्रिलोचन, रुद्र, स्थाणू, ईश्वर नामे ठेवली पुत्राची. सरस्वती, त्रयी विद्या, स्वरा, कामधेनू आणि भाषाक्षरा नामे ठेवी ती सुंदरा. कन्ये लागी ते काळी. त्यानंतर महासरस्वती कन्या पुत्रा ते झाली निर्मिती. पुत्र तो महाविष्णू, निश्चिती, कन्या गौरी परियेसा. त्यानंतर त्या उभयतांसी नामे ठेविती झाली कैसी, तिची ऐकावी वेगेसी. स्वस्थ चित्ते करुण्या. विष्णू, कृष्ण, ऋषिकेश, वासुदेव, जगन्निवास, जनार्दन ही नामे विशेष पुत्रा लागी ठेविली. उमा, सती, चंडी, गौरी, सुभगा, शिवा आणि सुंदरी ही कन्येची नामे सत्वरी ठेविती झाली तेधवा. या प्रकारे युवती जाण पुरुषत्व पावल्या आपण ज्ञाते पाहती तयांचे ज्ञान. ज्ञान नयन जयासी. महामायेच्या स्वरूपाते ज्ञाने जाणती ते जे जाणते, इतर ज्ञानी नेणते न जाणती ते कदापि. नंतर महालक्ष्मी जी तिने सरस्वती दिधली ब्रह्म्याकारणे. विष्णू ही तिचेची आज्ञेने लक्ष्मी ते वरिता झाला. भ्रतार गौरीचा आपण महादेव जाहला जाण, ऐसे महालक्ष्मीचे आज्ञे करून तिघेही जाहले कुटुंबी. उत्पत्ती स्थिती प्रलयास सामर्थ्य दिधले तिघांस ब्रह्मा घेऊनी. सरस्वतीस यथा सुखे राहिला. सरस्वती सहवर्तमान एकत्र होनी चतुरानन ब्रह्मांडाते करुनी उत्पन्न चराचरा ते निर्मिले. ब्रह्मांडा सहित जे जे सर्व त्या संहारी महादेव गौरी सहित होऊन अपूर्व प्रलय करिता जाहला. ब्रह्मांडामध्ये जे जे निर्माण स्थावर जंगमादी असे जाण, त्याते नारायण पालन करी लक्ष्मीसह. सर्व सत्वमयी आपण महालक्ष्मी असे जाण, सकळांची ईश्वरी पूर्ण महामाया जगदंबा. तीच मूळ प्रकृती साचार असती जाहली निराकार. पुढे होती जाहली साकार. तीच गुणमय प्रकृती. जे जे दुष्यमान पहावे आणि श्रोत्रे श्रवण करावे, जे जे मानसी कल्पावे माया स्वरूप तितुकेही. जे जे नामरूपात्मक सकळ, ते मायेचे स्वरूप केवळ. ब्रह्मा विष्णू महेश्वर सुढाळ माया पुत्र हेही पै. असो या प्रकारे करून महालक्ष्मी श्रेष्ठ जाण, सर्वदा तियेचे आराधन प्रेम भावे करावे. या अध्यायी निरूपिले प्राधानिक रहस्य वहिले. पुढील अध्यायी गायिले वैकृतिक रहस्य अपूर्वजे. याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा होती शमन आणि सर्व संकटांपासून मुक्त होय क्षणमात्रे. त्या महालक्ष्मीसी नमस्कृती सर्वदा माझी असो निश्चिती. राममुखे ग्रंथ पुढती चालवी माते आवडीने. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये प्राधानिक रहस्य वर्णनम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत् सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमो नमः.